आता तुम्ही म्हणणार आज इथं नारळ हातात घेऊन बसलाय का बरं, नारळाचा काय विषय असेल? तर माझ्या मनात एक विचार आलाय, आता किराणा शॉप आहे, हाय इथं हायच, काय विषय नाही. पहिली गोष्ट आपण शेतकरी आहे, सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यासाठी काय ना काय करायचं हे आपल्या डोक्यात आहे. आणि आपण एक स्वतः वैयक्तिक शेतकरी आहे, मग त्यासाठी काय करायचं ठरवले माहिती आहे का? आता हा नारळ भले मार्केटमधून आपल्याला 30-40 रुपयाला भेटत, मी 30 रुपयाला वाचला. जर समजा आपण जे शॉपमध्ये हा जर ह्याचा पण व्यवसायामध्ये जर उतरलो तर काय हरकत नाही. तर सगळ्यात महत्त्वाचं चालायचं, कटिंग करायचं, चांगल्या प्रकारचं स्वच्छ कापडानं जर असेल तर पुसून वगैरे घ्यायचं मस्तपैकी आणि कटिंग करून विकायचं. काय हरकत नाही. मला सांगा, नारळ पाण्याला जेवढी मागणी आहे का नाही, भरपूर मागणी. दवाखान्यामध्ये झालं असेल मला सांगा, तुम्ही वाजरचं प्रॉडक्ट घेताय का नाही, मग काय हरकत आहे हो. जर समजा शेतकऱ्याचा माल आता मला सांगा, ही बाकीचं काय ऑर्डरचं प्रॉडक्ट आहे तर काय थंडमध्ये असेल किंवा बाकीचं काय असेल, मला आपल्याला त्यांना नावं ठेवायचं नाही. माझ्या एकच डोक्यात आहे की जर समजा तुम्ही जर हा व्यवसायामध्ये उतरला, शेतकऱ्याच्या मालाची मागणी वाढेल, त्याला 2 रुपये भेटतील आणि सर्वसामान्य जो काय आहे तळागाळातला जो काय शेतकरी आहे त्याचा फायदा होईल. मग एक तर बघा, जो काय विकणार आहे त्याला पण पैसे भेटणार आहेत, जो काय घेणार आहे त्याचा पण फायदाच आहे. ते जर तुम्हाला केमिकलयुक्त जे आहे त्यापेक्षा तुम्ही जर नारळ पाणी जर समजा पिलात तर तुम्हाला त्यातलं आतलं खोबरं खायला भेटणार आहे, प्लस त्यातलं पाणी प्यायला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर जी काय आरोग्याच्या दृष्टीनं जो काय विषय आहे की बाबा त्याच्यातनं तुम्हाला मिळणारा फायदा असते. आता डॉक्टर लोक सांगतात ना बाबा नारळ पाणी घ्या, तुम्हाला ऊर्जा एनर्जी तुम्हाला तात्काळ मिळेल. पण आजकाल वेळ कोणाला आहे तेव्हा? आजकाल वेळ काय माहिती आहे का? जाहिरातीवर सगळा जोक लोकांचा, म्हणजे अट्रॅक्शन वाढत चाललंय लोकांना त्याचं. तर काय हरकत आहे आपण जर सुरुवात अशी करायला? तर माझ्या एक डोक्यात आहे, शेतकऱ्याचा तर फायदा होईलच होईल, पण त्याचबरोबर काय माहिती आहे का, आपण काय फुकाट दादा करणार नाही, आपण पण त्याचे ह्याचं 2 रुपये घेणारच आहे. जर मार्केटमध्ये 30-40 रुपयाला जाणार, आता मार्केटला मी बऱ्याच ठिकाणी बघितले 100 रुपयाला 125 रुपयाला सुद्धा हा नारळ सोललेला पुढं जातोय. अहो आपणला ग्रामीण भाग आहे, मी म्हणतो थोडं पैसे कमी मिळतील, 60 रुपयाला जाईल. 60 रुपयाला जर गेलं तर आपल्याला 10 रुपये राहणार आहेत. मी म्हणतो 10-12 रुपये राहिले, 5-6 रुपये तर आपल्याला नक्की राहणार आहेत. अहो मग लोकांची काळजी तर घेतोय, प्लस शेतकऱ्याची पण काळजी घेतोय आणि स्वतःचे पण मालाचं विकतोय म्हणल्यानंतर त्याला पण पैसे भेटतात. काय हरकत आहे आपण असा धंदा करायला? तर असा विचार पण आहे डोक्यात, तो पण करायचा आणि तुम्ही पण करा, काय हरकत नाही. लाजू नका हो, कमी पडल्यावर कुणी देत नाही. यासाठी अवश्य अशा गोष्टी फॉलो करा आणि लोक